हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. तर इथं माझं स्किन केअर चाललेलं आहे. अन्वीला स्कूलला वगैरे सोडलं आणि नंतर मग टाईम होता स्किन केअर वगैरे करायचा. कारण सकाळी सकाळी घाई गडबडीत काय स्किन केअर करणं होतच नाही. कधी कधी होतं, कधी कधी मग जास्त काही वेगळं बनवायचं असलं की टाईम कसं जातो हे समजत नाही. तर आता निवांत झाले, थोडासा स्वयंपाकसुद्धा बाकी आहे. तर अशा पद्धतीने मी छान असं आवरले आणि खूप दिवसानंतर मी आज साडी वेअर केली. बऱ्याच दिवस झालं साडी घालायची नेसायची म्हणते, पण कंटाळा येतो आणि साडी नेसली की कामसुद्धा सुचत नाही. पण जाऊ द्या म्हटलं, साडीची सुद्धा सवय पाहिजे आणि साडी नेसलं ना कसा वेगळाच लुक दिसतो ना. तर चला, व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात. नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा ब्लाऊज आहे ना, ह्या साडीवरचा नाही, जी ऑर्गेन्झा साडी आहे ना त्याच्यावरती असा मी गोपीबाई काहीतरी फुगाबाई का गोपीबाई म्हणते, तेवढं काही मला नीट माहीत नाही. तर असं शिवलेला आणि मला ते पहिल्यांदा चांगलंच वाटलं नाही, पण ह्या साडीवर खरंच छान वाटत होता आणि मॅचसुद्धा झालेला आहे. मी जास्त करून आहे ना सिंपल साड्यावर तर वरतीचं ब्लाऊज वगैरे अजिबात शिवत नाही. कारण काय होतं, जास्त काही घातले जात नाहीत, मग असंच मिसमॅच करून मी घातलेला आहे. आणि साडी कशी दिसते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मी अन्वीला नाही म्हटलं तर 9:45ला किंवा 8:30ला आता व्हॅन लावलेली आहे सकाळची सुद्धा तिला, त्यामुळे लवकर सोडावं लागतं. नाही तर जेव्हा तिचे पप्पा सोडत होते ना तेव्हा 9ला 5-10 मिनटं कमी असलं तरी ती होऊन जायचं, पण व्हॅन कशी लवकर येते त्यामुळे मला सकाळची खूप घाई होते, गडबडसुद्धा होते. तर मी सर्व स्वयंपाक झाला आहे, भात चपाती 4-5 लाटल्या आणि नंतर उशीर होईल म्हणून तिला आधी सोडून आले आणि नंतर मग 4-5 चपात्या बाकी आहेत लाटायच्या, ते सुद्धा लाटून घेते. भाजी वगैरे बनवून घेतलेली आहे. आता फक्त जे काही किचनवरचा पसारा आहे ते आवरून पूजासुद्धा करायची आहे, कारण आज शुक्रवार आहे. तर शुक्रवारची पूजा मी कशी करते ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, त्यासाठी प्लीज कंटिन्यू करा. आणि बघा, खिडकीतून एवढं सकाळ सकाळ ऊन येतं ना, बरोबर असं तोंडावर पडतं. आणि आता कसं 8-8:30च्या पुढंच कडक ऊन पडायला लागले आणि खिडकी कशी पूर्व दिशेला आहे ना, त्यामुळे खूपच कडक ऊन पडले आणि कॅमेरासुद्धा व्यवस्थित असं दिसत नसेल तुम्हाला. तर चला, त्यानंतर सर्व घरातलं व्यवस्थित असं आवरलं आणि आता छान अशी पूजा करायला घेतली. तर मंगळवारी शुक्रवारी आणि आमोशा पौर्णिमेला मी कलशातलं पाणी जे आहे ना चेंज करत असते. नाहीतर ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी आहे ना अजिबात ते कलश वगैरे हलवत नाही. फक्त जे काही आपल्या कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी कलश मधलं पाणी वगैरे चेंज करायचं. तर मी काय केलं, पाणी वगैरे चेंज केलं, त्याच्यामध्ये 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं, ते तर आपण कलश पुजताना टाकतो, ते टाकून घेतलं. हळदी कुंकूसुद्धा वाहिलं आणि कलशचा नारळसुद्धा ठेवला. आज माझ्याकडून राहून गेलं ते कलश भिजवायचं, कारण भिजवलं ना व्यवस्थित असा कलश की कोंबसुद्धा छान येतो. तर त्यानंतर व्यवस्थित अशी सर्व देवांना आंघोळ वगैरे घातली आणि खरंच पूजा झाल्यानंतर घरात खरं एवढं छान प्रसन्न वातावरण होतं ना, खूप छान वाटतं. आणि नंतर बघा, हे जे पाठीमागचं आहे ना नारळाचं झाड, ते सुद्धा हे कलशाचंच आले आणि मी काही दिवस बाहेर ठेवलं, पण बाहेर खूपच ते असं पानं एकदम सुरकुतल्यावानी व्हायला लागले. नंतर मी घरात घेतलेलं आहे आणि आता उन्हाळासुद्धा चालू झाला आहे, मला वाटतं त्यानेच होते. गावाकडे न्यायचं आहे पण मला काही देऊच वाटत नाही, कारण खूप छान वाटतं घरात, पण एक मस्त असा शो येतोय त्याने, म्हणून मला देऊच वाटत नाही, त्यामुळे मी हे घरातच ठेवलं आहे. बघूया आता जास्त मोठं झालं तर म्हणजे देण्याशिवाय काही दुसरा पर्यायच नाही. तर इथंसुद्धा मी जे काही काल रांगोळी काढेल ते सुद्धा झाडून व्यवस्थित अशी घेतली. त्यानंतर पाण्याचा शिंतोडा टाकला आणि व्यवस्थित असं ते पुसून घेते, कारण रोज मी त्याच्यावरती रांगोळी काढते आणि रांगोळी काढल्याशिवाय पूजा झाल्यासारखं वाटत नाही. आणि खरंच खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. गावाकडे बघा ना, मोकळी जागा असते, देव्हारा वगैरे, त्याच्या खाली रांगोळी वगैरे काढते येते. पण आपण कसं सिटीमध्ये राहतो त्यामुळे जागा काही एवढी राहत नाही, तरीसुद्धा मी छोटंसं असं बनवून घेतलेलं आहे, जे की रोज रांगोळी काढता येईल ह्यासाठी. तर आता सर्व व्यवस्थित
व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आणि आता दिवा अगरबत्ती ओवाळून घेते आणि आता इथं पूजा झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा नक्की कमेंट करून सांगा। फुलं असती तर अजून छान वाटलं असतं। आणि तुम्ही कधी कलशमधलं पाणी वगैरे चेंज करता, कसं कलश पूजन वगैरे करता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून माझं काही अजून चुकत असेल तर ते सुद्धा मला समजेल। तर चला बाकीचं सुद्धा आवरायचं, खूप सारं काम बाकी आहे। तर इथं सगळं तुम्हाला मी आता डाव्या हाताने केलेलं दिसत असेल, पण फ्रंट कॅमेऱ्याने शूट केलं की असं उलट दिसतं, त्यामुळे नाही तर परत ताईंच्या कमेंट येतात की तू उलट्या हाताने कसं देवपूजा वगैरे करते। तर आज बघा पूजा झाली की मी जेवायलाच बसले, कारण आज माझ्या आवडीची भाजी होती, वांग्याचं म्हणजे भरलेलं वांग बनवलेलं। आणि मग माझ्या आवडीची भाजी वगैरे असली की मी नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्ट जेवण करायला घेते। अन्वीची वगैरे आज काही वाट बघितली नाही तर रोज मी अन्वी आले की जेवण करते, पण म्हटलं जाऊ दे आता नाश्ता करण्यापेक्षा जेवणच करून घ्यावं, जेणेकरून दिवसभर असं निवांत। आणि आता उन्हाळा चालू झालाय तेव्हापासून तर काही जास्त भूक वगैरे लागत नाही, फक्त पाणी पिवावं असं वाटतं। आणि माठातलं पाणी सुद्धा खूप थंड होतंय, एवढं छान थंड पाणी। आणि जरा अजून उन्हाळा चालू झाला ना, पाणी जरा एवढं काही थंड होत नाही, पण आता सध्या तर खूप थंड होते। तर जेवायला तुम्ही सुद्धा। तर ही व्हिडिओची क्लिप आहे ना, आदल्या दिवशी मी शूट केलेली होती। तर मला काही एवढी छान अशी कोल्ड कॉफी बनवायला जमत नाहीत, आणि जशी मी बनवते तशीच मी तुमच्यासोबत शेअर केली। आणि तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथं मी ब्रू कॉफी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकली। आणि आता उन्हाळ्यामध्ये गरम चहा पिण्यापेक्षा असं कोल्ड कॉफी वगैरे मला आवडती, पण कधीतरीच बनवत असते। तर इथं बघा मी त्याच्यामध्ये बर्फ टाकला। एक व्हिडिओ बघितलेला मी, असा व्हायरल व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ जसे येतात ना, बघितलेलं की बर्फ टाकल्यानंतर जास्त असा हे होतं, छान होती, पण तसं काही झालंच नाही। ते बर्फ टाकल्यामुळे व्यवस्थित असं फेटायलाच येत नव्हतं मला। त्यानंतर मग मी ते बर्फ काढला आणि नंतर व्यवस्थित असं फेटून घेतलं। तुम्ही कशी बनवता, मिक्सरमध्ये होती की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशा हाताने बनवायचे म्हटलं ना, फेटायला खूप वेळ लागतोय, आणि व्यवस्थित अशी फेटली गेली तर असा फेस आल्यासारखं दिसतं आणि त्याने छान कॉफी थिक वगैरे बनती। तर बघू शकताय मी खूप वेळ, आता इथं व्हिडिओ मी फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं फास्ट दिसत असेल, नाही म्हटलं तर 5-10 मिनटं तर हे मी फेटतच होते। तर छान असा हे झालेलं आहे, असा फेस आल्यासारखं। आणि आता मी ह्याच्यामध्ये ओतून घेते। तर बघू शकताय कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे। तर इथं मला ग्लासला चॉकलेट सिरप लावायचं होतं, कारण अन्वी म्हटलेली मम्मी मला चॉकलेट सिरप पण टाकून दे, तिला सुद्धा खूप आवडते। तर मला आता भांडी घासायची आहेत, पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। तर हा जो कुकर घेतलेला मी मिंत्रावरून, तो सुद्धा आता अवेलेबल झालेला आहे। आणि आता मिंत्रावरती खूप मोठं सेल लागले, त्यामुळे हे कमी किमतीत, मी घेतलेलं त्यापेक्षा कमी किमतीत भेटते। तर चला म्हटलं आपल्या ताईंसोबत सुद्धा शेअर करावं, कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या कुकर कुठून घेतलेला आहे काय, आणि खरंच कुकर
ची क्वालिटी तर खूपच छान आहे. मला वाटलंसुद्धा नव्हतं ऑनलाईन एवढी छान वस्तू येईल, ती पण कमी किमतीत. तर हा एक कुकर आहे आणि त्यासोबतच अजून एक आहे, म्हणजे 2 सेट कॉम्बोचा असा कुकर आहे आणि एकच झाकण आहे त्याच्यावरती. पण खरंच खूप छान आहे. अगदी छोट्या फॅमिलीसाठी आपण एका ह्याच्यात डाळ शिजवू शकतो, एका ह्याच्यात भात शिजवू शकतो आणि एकदम असा हेवी आहे, जड आहे, स्टेनलेस स्टील आहे त्यामुळे. आणि स्टेनलेस स्टील तर तुम्हाला माहीतच असेल महाग आहे आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. त्यासाठी अगोदर होता माझ्याकडे जलमरचा कुकर, पण तो मी वापरत नाही कारण स्टीलचं कसं चांगलंच असतं त्यामुळे. आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. तर तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि ह्याच्या आधी पण मला जी वस्तू मी मागवलेली ऑनलाईन ती मला चांगली वाटली तरच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण नाही म्हटलं तर स्टीलच्या वस्तू किंवा भांडी वगैरे आपण म्हणजे जास्त पैसे देऊन घेतो, त्यामुळे चांगली क्वालिटीसुद्धा मिळणं तेवढंच गरजेचं आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आता मिंत्रावरती हे ऑफरसुद्धा चालू आहे. तर ताईंना घ्यायचे असेल तर त्या तिथून घेतील. तर चला ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर बघू शकते आता मी सकाळी ह्याच्यामध्ये भात शिजवलेला आहे आणि अजिबात वतू वगैरे काही जात नाही. तर आता रोज मला सकाळचं डब्यामध्ये भात, चपाती, भाजी द्यावी लागते त्यामुळे तर अजिबात वतू जात नाही. बघा एकदम झाकण आहे ना, एकदम क्लीन आहे. फक्त काय करायचं, जेव्हा पण आपण कुकर लावेल ना तेव्हा लो फ्लेमवरती ठेवायचा. शिट्ट्या नाही झाल्या तरी चालेल, फक्त 5 मिनिटात किंवा 7 मिनिटात भात शिजला जातो. आणि शिट्ट्या झाल्या तरी काही नाही, पण मी काय करते कमी गॅसवर ठेवते आणि लगेच 5-6 मिनिटांनी मी कुकर बंद करत असते आणि व्यवस्थित असा भातसुद्धा शिजतो. तर जास्तच घाई असेल तर तुम्ही शिट्ट्यासुद्धा करू शकता, वतू वगैरे काही जात नाही. आणि ह्याचीसुद्धा लिंक विचारत होत्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच ताई आणि लाँग व्हिडिओसुद्धा. मी जी काही प्रोडक्ट दाखवत असेल ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही घेत जावं जेणेकरून तुम्हाला पण सोपं पडेल आणि मलासुद्धा. तर बघू शकताय हे डब्बेसुद्धा नाही म्हटलं तर 1-2 वर्ष होत आलेत मीच वापरते आणि खरंच खूप छान क्वालिटी वगैरे आहे. तर ही सुद्धा मी फ्लिपकार्टवरून मागवलेत, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये थोडासा पसारा होता कारण पूजा वगैरे केली, नंतर काय बेडरूममध्ये आलेच नाही कारण भांडी घासली, जेवण केलं आणि आता इथलं थोडंसं म्हटलं आवरावं. आणि मला कपडेसुद्धा भिजत घालायचे, कपडेसुद्धा धुवायचे. साडी घातले की खरंच काम सुचत नाही, सवय नसते. अगोदर मला खरंच सवय होती, पण आता जशी तब्येत वाढली ना तशी मी साडी नेसण्याचं खूप कमी केलेलं आहे. कारण काय होतंय, पहिले ब्लाऊज अजिबात आता व्यवस्थित असे बसत नाही, त्यामुळे मग त्याला उसवा, हे करा ते करा, त्यामुळे खूप कंटाळा येतो, त्यामुळे जास्त साडी नेसलीच जात नाही. तर चला आता हे कपडेसुद्धा भिजत घालून घेते आणि नंतर बाकीचं काम आवरते. आणि तुम्हाला एक विचारायचं होतं, सोप्यासाठी काही स्प्रे वगैरे असतो का, जे पांढरे पांढरे असे डाग पडतात ते ओल्या कपड्याने पण निघत नाहीत, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण व्यवस्थित असं पुसलं तरी ते डाग निघत नाहीत. आणि ह्याला मला सोफा कवर आणायचे पण काय आणणं होईना, कारण सोफा खूप मोठा आहे आणि थोडासा खर्चसुद्धा होईल मला वाटते कवर आणायच्या, कारण आणले तर चांगल्याच क्वालिटीचे आणायचे. आणि 7 सीटर हे आहे सोफा, वरती सुद्धा आणायचे आणि जे बसणं आहे तिथं सुद्धा आणायचे. बघूया आता कधी आणते काय, पण ह्याच्यावरती काही उपाय असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.